इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ 5वा अन्न पदार्थांची सुरक्षा. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक. शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला टिंबटिंब म्हणतात. उत्तर निर्जलीकरण. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब बंद करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर पाश्चरीकरण. मीठ हे टिंबटिंब आहे. नैसर्गिक परिरक्षक. व्हिनेगर हे टिंबटिंब आहे. उत्तर रासायनिक परिरक्षक. प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात? उत्तर पाश्चरीकरण पद्धतीने दूध 80 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? उत्तर भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात? उत्तर 1. अन्न नेहमी झाकून ठेवतात. 2. आवश्यक तेवढेच फळे भाज्या खरेदी करतात. 3. हवाबंद डबे बाटल्यामधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घेतात व त्या तारखेपूर्वीच हे पदार्थ वापरतात. अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते? उत्तर अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. 2. दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लयुक्त असतात. त्यांच्यात अंततः बदल होत असतात. 3. रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ बिघडतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास अशा प्रक्रिया होतात. 4. हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातले कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अन्नबिघाड होतो. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल? उत्तर 1. धान्य टिकवण्यासाठी वाळवणे हा मुख्य उपाय आहे. धान्यामधील पाण्याचे प्रमाण कमी केल्यास ते जास्त काळ टिकते. 2. दूध, आमटी, सार यासारखे पदार्थ टिकवण्यासाठी वारंवार उकळावे लागतात. 3. सूक्ष्मजीवाची वाढ तापमानावर अवलंबून असते. कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ जास्त वेळ चांगले टिकतात. रेफ्रिजरेटरमध्ये 5 अंश सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. अशा प्रकारे अन्न टिकवण्यासाठी आम्ही या पद्धतीचा वापर करू. प्रश्न 3, काय करावे बरे? बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. उत्तर उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये. त्यावर हमखास माशा बसलेल्या असतात. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यावर कारवाई करता येते.
त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. हा पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. उत्तर: अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी. आपण अशा ठिकाणी खाणे टाळावे. इ. बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहेत. उत्तर: बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत, व्यवस्थित धुवून कोरडी करावीत. त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. इ. उंदीर, झुरळ, पाल यापासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे. उत्तर: अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. उंचावर, जिथे उंदीर व झुरळे फिरकणार नाहीत अशी जागा निवडावी. फळताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील. 4. आमच्यातील वेगळा कोण हे शोधा. अ. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेंझोएट. वेगळा शब्द आहे मीठ. आ. लाखीची डाळ, विटांची भुकटी, मॅटेनिल येलो, हळद पावडर. यामधील वेगळा शब्द आहे हळद पावडर. इ. केळी, सफरचंद, पेरू, बदाम. यामध्ये वेगळा शब्द आहे बदाम. इ. साठवणे, गोठवणे, निवळणे आणि सुकवणे. तर यामधला वेगळा शब्द आहे साठवणे. प्रश्न 5. खालील तक्ता पूर्ण करा. अनुक्रमांक, पदार्थ आणि भेसळ. टिंबटिंब आणि भेसळ आहे मॅटेनिल येलो. म्हणजे यामध्ये कोणत्या पदार्थात भेसळ केली जाते? हळद पावडर या पदार्थात मॅटेनिल येलो याची भेसळ केली जाते. त्यानंतर आहे मिरी. मिरीमध्ये पपईच्या बिया मिसळल्या जातात. तिसरं आहे रवा. रव्यामध्ये लोहकीस मिसळला जातो, भेसळ केली जाते त्याची. त्यानंतर आहे मध. मधामध्ये गुळाच्या पाण्याची भेसळ केली जाते. अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येईल. प्रश्न 6. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. अ. गुणात्मक अन्न नासाडी होत आहे. उत्तर: अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होणे. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. 1. परिरक्षकांचा प्रमाणाबाहेर म्हणजेच अतिरेकी वापर करणे. 2. अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे अशा चुकीच्या स्वयंपाक पद्धती. 3. द्राक्षे, आंबे अशा नाशवंत फळांची अयोग्य हाताळणी करणे. यावर उपाय आहेत. चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाची साठवणूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे. बाजारातून फळे, भाज्या आणताना त्यांची हाताळणी सुयोग्यरित्या केली पाहिजे. परिरक्षकाचा प्रमाणातच वापर करावा. 2 म्हणजे आ. शिजवलेला भात कच्चा लागत आहे. उत्तर: भात शिजवताना पुरेसे पाणी त्यात घातलेले नसेल तर भात कच्चा राहतो. यावर उपाय आहे. अशा भाताला पुन्हा वाफ काढावी आणि तो खावा, फेकून देऊ नये. ही बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. उत्तर: गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. यावर उपाय आहे. गहू उन्हात वाळत घालावा. अशी 3-4 उन्हे लावल्यावर
कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा. दह्याची चव आंबट किंवा कडवट लागत आहे. उत्तर, दह्यास कधीकधी जास्त दिवस उलटून गेले असतील तर असे दही खराब होते व दही आंबट किंवा कडवट लागते. उपाय: कडवट असेल तर दही टाकूनच द्यावे लागते. जर आंबट असेल तर दह्याचे ताक करून किंवा साखर घालून वापरता येते. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. उत्तर, कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात, त्यामुळे ते काळे पडते. उपाय: कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा लावला तरी हे काळे पडण्याचे प्रमाण कमी होते.